टक्कल पडलंय? मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77 980 54 841. संगमनेरकरांसाठी गौरवास्पद असणारे आणि शाहिरी परंपरेचे मानबिंदू असणारे कवी अनंत फंदी यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी कवी अनंत फंदी प्रतिष्ठान संगमनेर यांनी गेली 45 वर्षांपासून व्याख्यानमाला सुरू केली आहे. यंदाचं हे 46वं वर्ष आहे. तर या व्याख्यानमालेसाठी राज्यातील दिग्गज व्याख्याते आपले विचार मांडणार आहेत. याविषयी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक ओंकारनाथ बिहानी, प्रकल्प प्रमुख ॲडव्होकेट ज्योती मालपाणी, स्मिता गुणे यांनी माहिती दिली आहे. ज्या कार्यक्रमाची संगमनेरकर रसिक श्रोते आतुरतेने वाट पाहत असतात तो कार्यक्रम म्हणजे कवी अनंत फंदी व्याख्यानमाला. कवी अनंत फंदी व्याख्यानमाला 2023ला प्रारंभ 30 नोव्हेंबर रोजी होत आहे आणि ही व्याख्यानमाला 6 डिसेंबरपर्यंत सुरू असेल. व्याख्यानमालेचं यंदाचं हे 46वं वर्ष आहे आणि गेली 45 वर्ष संगमनेरकर रसिक श्रोत्यांनी जो प्रतिसाद दिला आहे तो अत्यंत अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे की जो नॉर्मली मोठमोठ्या शहरातही मिळत नाही. तेव्हा या व्याख्यानमालेत रसिकांना पुन्हा एकदा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्त्यांची त्यांच्या विचारांची मेजवानी मिळणार आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे आम्ही 7 दिवस जी व्याख्यानमाला घेतो, तर यावर्षी 30 तारखेला श्री मिलिंद भागवत आहेत, जे की वृत्त संपादक न्यूज 18 लोकमत चॅनलचे आहेत. त्यांचा विषय बदलती पत्रकारिता आणि समाज. दुसऱ्या दिवशी 1 डिसेंबर 2023 रोजी डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी यांचा विषय मुक्ताई एक मुक्ताविष्कार. अतिशय छान त्यांचं प्रेझेंटेशन आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी 2 डिसेंबर 2023 रोजी माननीय विभावरी देशपांडे ह्या आहेत, कलावंतच आहेत, चित्रपट आणि नाट्यामध्ये आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या सांगणार आहेत एका कलावंताचा मनस्वी प्रवास. रविवार 3 डिसेंबर 2023 रोजी माननीय लीना बनसोड, ज्या की ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचा विषय आहे प्रशासनातील आव्हाने व आनंद. 4 डिसेंबर 2023 रोजी पद्मश्री माननीय डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री माननीय डॉक्टर रवींद्र कोल्हे हे आपल्याकडे येत आहेत, जे की सामाजिक कार्यकर्ते. त्यांचा विषय मेळघाटाच्या वाटेवरून चालताना. दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी माननीय डॉक्टर अपूर्वा जोशी, ज्यांचा फॉरेन्सिक अकाउंटंट एकदम वेगळा विषय आणि आपल्या सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. आणि त्यांचा विषय आर्थिक गुन्हेगारीचे जग आणि आपण. आणि बुधवार 6 डिसेंबर 2023 रोजी माननीय लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, त्यांचा विषय आहे काश्मीर, काल, आज आणि उद्या. आपण सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा. यावर्षीची व्याख्यानमाला दरवर्षीप्रमाणे संगमनेरकर, अकोलेकर, लोणीकर अशा परिसरातल्या सगळ्याच श्रोत्यांसाठी एक अतिशय उत्तम अशी साहित्यिक मेजवानी असणार आहे. आणि या मेजवानीसाठी जे 7 महनीय वक्ते येणार आहेत त्यांचा अल्पसा परिचय तुमच्याशी मी मुद्दामून करून देते. पहिल्या दिवशी आहेत न्यूज 18 लोकमतचे वृत्तसंपादक श्री मिलिंदजी भागवत, ज्यांचा या वृत्तपत्र आणि बातमीदारी या क्षेत्रामधला अत्यंत गाढा असा अनुभव आहे. अतिशय सहज, सोप्या आणि तरल भाषेमध्ये समाजभान त्यांच्याकडे आहे आणि ते अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याशी संवाद साधतात. त्यांनी बदलती पत्रकारिता आणि समाज या विषयावर बोलण्याचं ठरवलं आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी, ज्या गेली 23 वर्ष मुक्ताबाईंच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर करतात. त्यांचा मुक्ताई एक मुक्ताविष्कार हा एकपात्री सादरीकरणाचा प्रयोग आपण ठेवतोय. अत्यंत भावपूर्ण असा हा प्रयोग आहे, ज्या प्रयोगाचे देशविदेशातही सादरीकरण झालंय आणि त्या युवा कलावंत म्हणून अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेत. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 2 डिसेंबरला विभावरी देशपांडे, ज्या अतिशय सुप्रसिद्ध अशा नाट्य आणि चित्रपट कलावंत आहेत, त्या एका कलावंताचा म्हणजे त्यांचा मनस्वी प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहेत. श्वास, देऊळ बंद, चिंटू, तुम्हारी सुलू, मुंबई मेरी जान अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय केलाय
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालगंधर्व चित्रपटातल्या बालगंधर्वांच्या पत्नीची जी भूमिका त्यांनी केली आहे त्या भूमिकेला मिफ्ताचा पुरस्कार देखील मिळालाय। त्यानंतर रविवारी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी IAS ऑफिसर माननीय लीना बनसोड आपल्याकडे येत आहेत। त्या आदिवासी आयुक्त म्हणून काम करतायत सध्या आणि प्रशासनातली जी विविध प्रकारची आव्हानं असतात आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना जो आनंद त्या कामामधून मिळतो या विषयावर त्या आपल्याशी संवाद करणार आहेत। सोमवारी 4 डिसेंबरला संगमनेरकरांचं भाग्य म्हणावं लागेल, कारण पद्मश्री पुरस्काराने ज्यांना गौरवलं गेलंय अशा पद्मश्री माननीय डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री माननीय डॉक्टर रवींद्रजी कोल्हे असं हे दाम्पत्य जे मेळघाटातल्या आदिवासींसाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य समर्पित करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग असं कार्य करतंय, हे दोघंही जण आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत। मंगळवारी 5 डिसेंबरला डॉक्टर अपूर्वा जोशी या आपल्याकडे येणार आहेत, ज्यांचा विषय आणि ज्यांचा अभ्यास अत्यंत वेगळ्या क्षेत्रात आहे। आर्थिक गुन्हेगारी अत्यंत मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुपरमार्केट्समध्ये कशा प्रकारे घडते आणि त्या आर्थिक गुन्हेगारीचा शोध कसा घ्यायचा ह्या विषयावर ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांची डॉक्टरेट आहे, अशा डॉक्टर अपूर्वा जोशी आपल्याशी बोलणार आहेत। विषयच त्यांचा आर्थिक गुन्हेगारीचे जग आणि आपण असा आहे अत्यंत आगळे वेगळे अनुभव त्या आपल्याशी या व्याख्यानातून शेअर करतील। बुधवारी व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व, परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी निंभोरकर सर आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत। इतका मोठा लढवय्या माणूस जो काश्मीरच्याच बॉर्डरवर नव्हे तर भारताच्या विविध राज्यांमध्ये जी राज्य परदेशातल्या आपल्या परदेशाशी आपण जोडले जातोय अशा राज्यांमध्ये ज्यांनी भारताच्या सैन्याचं प्रतिनिधित्व केलंय, अत्यंत वीरश्रीयुक्त असं हे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना अनेक वेळेला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा भारताकडून लढताना झाल्या आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आपापल्या भारताच्या सैन्याला अत्यंत प्रोत्साहित करून परकीय शत्रूचं आक्रमण परतवून लावण्यासाठी अतिशय मोठी कामगिरी केली असे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी असणार आहेत। अशी ही सगळी नामवंत मंडळी या वर्षीच्या व्याख्यानमालेसाठी येत आहेत। व्याख्यानमालेचं आम्हा संयोजकांचं आणि संगमनेरकरांचं खरंच हे फार मोठं भाग्य आहे की अशा वक्त्यांना आपल्याला ऐकायला मिळेल। संगमनेरकर रसिक दरवर्षी आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद देतात। याही वर्षी मी ॲडव्होकेट मिसेस मालपाणी आणि आमचे अध्यक्ष प्राध्यापक ओंकार बिहाणी सर आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या वतीने मी सर्व सन्माननीय श्रोत्यांना मनपूर्वक विनंती करते की याही वर्षी सर्व व्याख्यानांचा आस्वाद घेण्यासाठी जरूर या। 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कवी अनंत फंदी व्याख्यानमालेसाठी रोज संध्याकाळी 7 पासूनचा वेळ हा व्याख्यानमालेसाठी राखून ठेवा। ही व्याख्यानमाला कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे होणार आहे आणि मी फक्त संगमनेरच्याच नाही तर लोणी, अकोले आणि संगमनेरच्या जवळपासच्या सर्व परिसरातल्या श्रोत्यांना विनंती करेन की त्यांनी आवर्जून या व्याख्यानमालेला यावं आणि व्याख्यानमालेला भरघोस प्रतिसाद द्यावा। ही व्याख्यानमाला केवळ कवी अनंत फंदी प्रतिष्ठानची नाहीये तर ही संपूर्ण संगमनेरकरांची व्याख्यानमाला आहे आणि तिची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रात अशीच आहे की संगमनेरकर नागरिक ही व्याख्यानमाला चालवतात। पुनश्च एकदा विनंती करते, संगमनेर, अकोले, लोणीकर श्रोत्यांनी व्याख्यानांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं केलं गेलंय। ही व्याख्यानमाला 30 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।